नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि BK भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, सतत आणि नेहमी बोलल्या जाणारा एक शब्द आणि जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या तोंडातून निघणारा नेहमीचा हा एक शब्द की काँग्रेसनं 70 वर्ष काय केलं, काँग्रेसनं 65 वर्ष देशामध्ये काय केलं, मला नाही माहिती काय केलं। चला, याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत मित्रांनो, आणि या विषयावरती आज आपण हा विषय मांडणार आहोत। आपण कुठल्याही पक्षाचं नाही, कुठल्याही नेत्याचं नाही आणि कुठल्याही एका विशिष्ट गटाचं नाही। मित्रांनो, आपण एक भारतीय आहोत आणि भारतीय सर्वात प्रथम आपण एक नागरिक आहोत, या भारत देशाचं नागरिक। मित्रांनो, आम्ही किंवा मी आणि माझ्यासारखी इतर व्यक्ती किंवा जेव्हा ह्या विषयावरती प्रश्न उचलतात की तुम्ही हे का करत नाही, तुम्ही ते का करत नाही, तुम्ही असे का करत नाही, तुम्ही असे का होऊ देत नाही, त्यावेळेला प्रत्येक वेळेला हेच सांगितलं जाते की त्यांनी काय केलं, तुम्ही काय केलं, हे असं का नाही होऊ दिलं, त्यांनी काय होऊ दिलं। मित्रांनो, ते जर का चुकीचे होते तर मग तुम्हीही त्याच पद्धतीनं करताय का? आणि ते जर का जसे करत होते त्याच पद्धतीने तुम्हीही असेच करत असाल तर त्याला उपयोग काय असणार आहे आणि ह्या गोष्टीचा फायदा काय होणार आहे? कारण की ना या गोष्टीपासून आजच्या लोकांना किंवा आजच्या सर्वसामान्य माणसाला ना याचा फायदा होणार आहे कुठल्याच गोष्टीचा, ना कुठल्याही पद्धतीनं ना देशातल्या कुठल्या जनतेला फायदा होणार आहे। फक्त तुमच्या आजच्या चालू असलेल्या प्रश्नांवरती हा एक ढकलाढकलीचा किंवा उडवाउडवीचा एक उत्तर असणार आहे। मित्रांनो, ते चांगली नव्हती, ते चांगले नव्हते, ते खराब होते, ते आपल्या प्रश्नांवरती लक्ष देत नव्हते, म्हणून त्यांना हटवून तुम्हाला बसवलं। आणि तुम्हीही जर का त्याच पद्धतीनं उत्तर देत असाल, तुम्हीही जर का त्याच पद्धतीनं सांगत असाल आपल्याला की त्यांनी किंवा तुम्ही काय केलं किंवा त्यांनी काय केलं, तर मग आपण नेमकं जायचं कोणाला विचारायला? हा एक सर्वसामान्य माणसाच्या पुढे एक नेहमीचा उद्भवणारा प्रश्न आहे। तुम्हाला काय वाटते याबद्दल? नक्कीच हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा उद्भवत असेलच की यांना बोलल्यानंतर किंवा जे आत्ता सत्ताधारी आहेत त्यांना बोलल्यानंतर जर का या पद्धतीनं बोलल्या जात असेल की त्यांनी 65 वर्षी 70 वर्ष काय केलं, आणि त्यांनीही जर का जेव्हा विरोधी पक्षातले विचारत असतील की तुम्ही काय करतायत, हे का करत नाही, ते का करत नाही, त्यांच्यावरती उत्तर जर का मिळत असेल किंवा तुम्ही 65 वर्षे काय केले, तर मग नेमकं आजच्या ज्या युवा पिढीनं माझ्यासारख्यानं विचारावं काय? आज जे सत्तेत आहेत त्यांना की जे सत्तेतून वंचित झाले, जे सत्तेतून निघून गेले त्यांना? बऱ्याच वेळा हा एक प्रश्न उद्भवतो मला, आणि मी जेव्हा व्हिडिओ टाकतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला माझ्या कमेंटमध्ये सुद्धा असेच प्रश्न येतात की त्यांनी हे नाही केलं, त्यांनी ते नाही केलं, हे काऊन विसरताय, ते काऊन विसरताय। आता ते त्यांनी काय केलं, त्यांनी कसं केलं, ते आम्हाला काय घेणं देणं? मला आजचंच फक्त घेणं देणं आहे की आज हे काय करतात। माझी मतं अशी आहेत, तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्ही कसे विचार करता या सगळ्या घडामोडींबद्दल आणि ह्या सगळ्या बाबींबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगू शकता। आणि आमची व्हिडिओ जर का आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा इतरांना सुद्धा। तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा। सर्वांना नमस्कार।